जय जिजाऊ, जय शिवराय, जय श्रीराम भावांनो. आणि माफ करा, थोडंसं लवकर लाईव्ह आलो. वेळ मला वाटलं की येता येता वेळ होऊन जाईल, बाहेर होतो जरासा. आणि पण योगायोगाने ट्रॅफिक नव्हती, काही नव्हतं म्हणून आलो लवकर. आणि म्हटलं उगाच तुमच्या झोपा मोडायपेक्षा थोडंसं लाईव्ह लवकर घेऊन टाकू. तर आता आमचा लाईव्ह जो आहे तो आपला फेसबुक इन्कमचा लाईव्ह आहे, की ज्याच्यामध्ये अनेक बांधव मला हे म्हणतात की दादा इमेज कशा बनवायच्या किंवा इमेज एडिटिंग आम्हाला येत नाही. तर त्या इमेज बनवताना कशा प्रकारे बनवायच्या की जेणेकरून त्या जास्तीत जास्त व्हायरल होतील, त्याचा जास्तीत जास्त रीच पडेल. आणि त्याच्यानंतर काही गोष्टी अजून इतर की बाबा लाईक, व्ह्यूज याचा रेशो कसा असतो, किंवा अनेकांना असं वाटतं की माझ्या पोस्टला लाईक कमी आहे तर मग काही व्हायरल होत नसेल किंवा काय. तर ह्याही ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याच शिकवण्यासाठी येतोय. आणि जो लाईव्हचा पहिला विषय होता समाजकार्य. तर भावांनो, अनेकांना असं वाटतं की समाजकार्य केल्यामुळे माणूस खूप मोठा होऊन जातो, एवढे फॉलोअर्स मिळतात किंवा काय मिळतात. तर आजचा अनुभव तुम्हाला मी सांगतो. तर मी सकाळी एक पोस्ट टाकली होती, मला रूम शिफ्ट करायची कारण मुलीचं थोडंसं लांब पडतंय शिक्षणासाठी. तर एक अनुभव मला असा आला की जेव्हा आम्ही फोन केला एकाला की दादा रूम आहे का अवेलेबल, म्हणजे आहेत काही राहतात. तर असा रिप्लाय आला की दादा तुम्ही समाजकार्य करतात, तर समाजकार्य करत असताना तुमच्यावरती हल्ले होतात किंवा काय, तर त्या हल्ल्यांमुळे आमच्या सोसायटीला प्रॉब्लेम येऊ शकतो. तर त्याच्यामुळे कदाचित सोसायटीवाले नाही म्हणतील, त्याच्यामुळे तुम्ही दुसरीकडे रूम बघा. तर असेही अनुभव येतात की समाजकार्य, आता आम्ही तर कोणाला मारामाऱ्या करायला जात नाही किंवा काय. तर समाजकार्यामुळे हा एक अनुभव आज पहिल्यांदा आला की आम्हाला रूम सुद्धा भेटणं मुश्किल होऊन जातं, की उगाच काही प्रॉब्लेम होईल किंवा काही नाही, जरी आपण कायदेशीर चालत असलो तरी. पण हा अनुभव तुम्हाला सांगायला वाटलं म्हणून मी सांगितला की असतात काही गोष्टी. पण जाऊ द्या, चला आता आपल्या विषयावरती येऊया. ठीक आहे. तर आता आपला जो विषय आहे की फेसबुक इन्कमसाठी आपण ज्या इमेजेस बनवतो, तर त्या इमेजेसचा कसा फायदा होतो. तर सगळ्यात